भाजीला वेगवेगळ्या नावाने तसेच वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. आमच्याकडे या भाजीला शेवग्याची शेंग असे बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात आणि कसे बनवतात ते सांगा. तसे या भाजीचे खूप फायदे आहेत. स्किन आणि हेअरसाठी तसेच आपल्या शरीरासाठी ही भाजी खूप उपयोगाची आहे. ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे. पहिलं तर आपण शेंगा आणि बटाटा स्वच्छ धुवून कापून घेऊया. त्यानंतर त्यात कांदा, खोबरे कट करून भाजून मिक्सरला लावून त्याचं वाटप म्हणजेच ग्रेव्ही बनवून घेऊ. मग पुढे कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. त्यात राई, कढीपत्ता, गरम मसाला, कांदा, टोमॅटो आणि त्यानंतर हळद आणि मालवणी मसाला टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ. त्यानंतर कापलेले शेंगा, बटाटा आणि आपलं जे वाटप लावलेलं असेल ते वाटप टाकून थोडं गरम करून फ्राय करून घेऊ. त्यानंतर त्यात मीठ आणि पाणी टाकून जसं तुम्हाला पाणी पाहिजे असेल, तुम्हाला किती ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकून त्याला चांगलं 10 मिनटं शिजवून घेऊया. आणि त्यानंतर तुम्ही ते राईससोबत, अदरवाईज तुम्हाला जर चपाती आवडत असेल तर चपातीसोबत पण खाऊ शकता. मोस्टली मी राईससोबत खाते. थँक्यू.